नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य शासन सेवेत 2005 पूर्वी रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्यात त्याला सुरू करूया. दिनांक 1/11/5 पूर्वी पदभरती जाहिरात निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 1/1/5 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 लागू करताना अंमलबजावणी कार्यपद्धती जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत दिनांक 24 मार्च 26 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. प्रस्तावना वित्त विभागाकडील संदर्भ दिन क्रमांक 2 येथील दिनांक 2/5/24 रोजी शासन परिपत्रकान्वये दिनांक 1/11/5 पूर्वी पदभरती जाहिरात निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 1/1/5 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 लागू करताना अंमलबजावणीची कार्यपद्धती निर्गमित केली आहे. सदर्भ कार्यपद्धती जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी यांना लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण 2024 प्रक. 18 सेवा 4 दिनांक 2/5/2024 मधील दिनांक 1/11/5 पूर्वी पदभरती जाहिरात निर्गमित झालेल्या प्रकरणी जिल्हा परिषद सेवेत दिनांक 1/1/5 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 लागू करताना कार्यपद्धती योग्य त्या फेरफारासह जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी यांना लागू करण्यात येत आहे. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र जिल्हा परिषदा पंचायत समिती अधिनियम 1961 सन 1962 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 5 च्या कलम 248 च्या अनुपातान्वये प्रदान केलेल्या अधिकारान्वये तसेच वित्त विभागाने दिनांक 18/3/26 रोजी टिप्पणीन्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे. धन्यवाद.